बाळा उठ 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 सर बाजूला. बाळा तोडायला लागला सगळ्या. मला तोडायचंय बाळा. चल जा जा तिकडे सावलीत जाऊन बस. पळ. पप्पा गेलेत आता दवाखान्यामध्ये. तुला खायला घेऊन येतात म्हणले. मी म्हणले खायला आणूला माझ्या खायला घेऊन येतो. जा ती चप्पल घाल. चप्पल घालून जा बाळा. रडू नको. हा रडत नसते तर शहाणी आहेस ना तू. हुशार आहे बाळ माझं. जा पळ. चप्पल घालते. बाळा तोडायला लागल्या तर मी बसली इथं कुशल तुझ्यापाशी. तुला लयच लाड आलाय आज. हा नाही तो म्हणाय पाहिजेस उलट मम्मी उठ ग तोड तू जाय तोड जाय असं म्हणाय पाहिजेस. माहिती का तुला. बघ आहे का माणसं तोडाय चालले तर. जाऊ मग तिकडे सावली जाऊन बस. लय लाडात येऊ नाही. जा ती तनू तिकडं कसं सावलीला बसली जाऊन. ती तिकडे त्या तिकडं तनू सावलीला बसली जाऊन तिकडं. ती दिसायली का ते तिकडं भाड्याचा बिंडा घेऊन चाललाय एक माणूस. ते माणसं तोडायला लागले सगळे. सर मला सर मला म्हणते ना तुम्ही काय बसाय आलात का काय म्हणते ना. माऊला फोन लावायचा पण तुला. माऊला बोलायचे का. माऊला बोलायचं. माऊला सांग पण म्हणावा मला पप्पा सोडून गेलेत म्हणावा. घेते चप्पल पण. रडू नसतंय उन्हाचं आहे का. काय व्हायला इकडे रडायला. बाळा चप्पल घे ग ती चप्पल. उठ बाळा फेकू नको ग. त्या दिवशी बूट फेकून दिलास. चप्पलच फेकायला लागली. उठ. राहू दे मग राहू दे. ती तनूला देऊन टाकते मी. तुला नाही राहू दे तनूला देते. तर मी जाते आता तोडायला तर. माझं कोयते तिकडच आहे. बस तू तर बस मग कोणा तुला तिकडे नेऊन सोड दे बाळा सावलीला बर का. झाले आता सुट्टी. मालकाचं राहिले बांधून तिकडं. दवाखान्यात गेलते म्हणून राहिले. मग आणू महाग लागली होती त्यावेळेस रडत होती. तर आता बांधाय चालू. नवड राहिलं का बांधू का मग का बांधतात. होय बांधू का बांधतात. बांधावा नाही तर गप बसावा. माणसं गेले ना सावलीला. मला जाऊ वाटायचं कटाळा आलता आज लय मला कामाचा. बांधते मी आधी. पैसे आणायला का पाण्याला. काय करावं असली तर आता लाईट गेली पाहिजे. ओतून दिलं पाण्याने पुन्हा लाईट गेली पाहिजे. बाटली बी आणा आता. घागर भरून आणली ना ती फोन बांधून तशीच ठेवून द्या. कळशी उठून घ्या कळशी आणि बाटली सध्या हे काय नाही त्याला. हा बाटली भरलेली आहे का. बाटली भरलेली कुठली बाटली. आण मग सगळं. कुठे ती नाही ती. बाटली काय करायला लाईटीसाठी लागलंय म्हणायला तर काय इथं. मग काळजी एवढी होती तर जायचं स्वतः आणायचं. पळ जाऊन चप्पल एवढं येतं. तिथंच गैरी पोरगी तिला सांगत येतं. गावातल्या लोकांना सांगायचे का मग काम. स्वतः जायचं पळून आणायचं. तुम्ही लय सरकार चलतात जरा. तुम्हाला तर चला असं 10 महिने लागत नाही उलट. हे म्हणून राहिल्यामुळे सगळ्या माणसाच्या झाल्या गेल्या सावलीला. राहू देवा मग दुखायला या. राहू दे बाबा माझी दुखायला. दुखायला तर बसायचं नव्हतं सावलीला जाऊन. बसावा खाडं होत आहे ना. मग तेवढं खाळून येता हाणायच्या 10-12 मोळ्या. खाडं होत नाही काय नाही. चप्पल मावशी बाटली बी आण म्हणलं होतं की तुला. भरली का बरं आण तर तेवढंच. कळशीतलं पाणी भरली का.
सरसरा पाणी लाईट जाईल. आली आली. चांगली धुवून आणा बघा पप्पा. काय ते कोणाचे घागर पप्पा घागरण कशी चांगली कस कसा धुवान आणा पाणी. म्हणून तुला म्हणलं होतं आपण जाऊ म्हणून दोघी. जाऊ का मग धर लवकर. नगर आता गेले नाहीत लांब तर लवकर. जाऊ दे गेले का काय म्हणजे तुला कोयतं सांगते तिकडे पाकावलं. त्याच्यामुळे मग बांधायला हा मलाच बांधायला लावून आपण गेले. तुम्ही माणसं कळून सोडून जातात थोडाचं काम सोडून जातात. हो कसा राडा टाकून तुला इथं आणू ना केलाय ना. आणली की कोयते बी खालीच पुढे तुमची गडबड घागर आणून बॉटल आणा ना कशी आण. घागर आणा बॉटल आणा कळशी आणा नाश्ता लय पटकन कोळपुळ आलं तिचं आणायला कमर रोज येणार. काय बुटलंय चांगला आहे होय धडाचा. हा नाही ना नाही बुटाचं लय सुरू झालं. त्यातलं सुतकाळ कुठं हरपला बुट कुठे गेला ते सुद्धा मिळ लागणार ना पुन्हा. पप्पा हो तुम्ही ते मोबाईल होतं तुमचा संपू लागला म्हणून मी ते तसं तुमच्याकडे लगेच पडणार. आणि मग काय खातात उतर घेऊन काय बसून राहायचंय. उचल घेऊन कशाला आणि मग काय खातात कळशी बी इकडची नाही तिचा 8-10 दिवस खायापुरते पैसे नसते जवळ दुकान ते लावून तिथे बंद तिकडे नाम सोडा तिकडे. मी काय नाही लॉम म्हणल्यामुळे काय फडत झालेत काय पप्पा बुट सोडायला. हाय मम्मी काय करायचं चाललं तिकडं आता. मम्मी खायचं तसंच काय कोण काय माहिती मम्मीला येतच नाही बनवायला. येत नाही बनवायला. नाही तर बापाला उलस आणायचं काय जाते का मामा पनीर नि भूक. मला चिकन मटन खायला असलं तरच भूक जाते. ते होय आता घरी गेल्यावर विचारलं पटा पाडला त्यांचा नाही नाही कवर बी आता कवर बी मी म्हणजे लहानपणापासून खात आले ना आता सोडित असते मी. आम्हाला आणू खाणाऱ्या माणसाला नाही सोडू वाटत. मला तर नाही बाबा मला ते नसलं की मला करमतच नाही. एक काम करा आता डायरेक्ट आता मग सकाळी मासे संध्याकाळी मटण असते. मग माळच घालावं लागते डायरेक्ट.